आता हे हॉटेलचं पाणी आहे उलट त्यामध्ये कोणत्या कलरमध्ये येते 5 मध्ये येते म्हणजे आपण जे हॉटेलमधलं जे पाणी जे पितोय ॲसिडिकचं पाणी पितोय ही टॉटा कॉपरची बिस्लरी बॉटल आहे हे कशामध्ये येते 5 5-5.5 मध्ये यामध्ये येते यामध्ये जर बघितला तर ह्यामध्ये पण आपल्याकडे ॲसिडिकचं पाणी आपण पितो पैसे देऊन यामध्ये जर बघितला तर कुठला कलर येतोय 5-5.5 5-5.5 मध्ये कलर येतोय यामध्ये जर बघितला तर यामध्ये पण आपण ॲसिडिकचं पाणी घेतोय हे जर बघितलं तर आपण जे पे पावडर्सने जे देतोय चहापेक्षा जास्त म्हणून स्प्राईट तर ह्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये जर कलर जर बघितला तर 2.5-3 ह्या पिरियडमध्ये येतोय म्हणजे सगळ्यात जर कुठला जर घटक असेल तर आपल्या ह्या अशी आपण बघणारच आहे यामध्ये जर बघितला तर 8 ते 9 रेंजमध्ये आपलं हे पण जाते म्हणजे हे आपल्याला हे जेवण म्हणता येईल आता दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती आता मी घरी मशीन बसवलोय म्हणून मी हे घरातून पाणी पिऊ शकतोय पण समजा मी एखाद्या ठिकाणी समजा एक अर्धा दिवसासाठी जर परगावी जर गेलो तर मला हे पण पाणी प्यावं लागणार आहे हे पण पाणी प्यावं लागणार आहे हे पण पाणी प्यावं लागणार आहे पण मी डेमो पहिल्यापासून हे प्यायचं बंद केलंय पण आपण बाहेर गेल्यानंतर घरी असल्यावर मशीन असल्यामुळे मी हे पाणी घरी पिऊ शकतोय पण एखाद्या वेळेला जर बाहेर कुठे जरी गेलो तर एक मी 4-5 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी जर बॅग नेली तर मला ती पुरवेल पण त्यानंतर जर मला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी मला पाणी प्यावं लागणार आहे म्हणजे परत बॉडी माझी काय होणार आहे ॲसिडिक होणार आहे पण ज्या वेळेला मी 15 दिवसा महिन्यातून ज्या वेळेला मी घरी येतोय त्यामधून जर मी फक्त 1 ग्लास जरी पाणी ह्याचा जर पिला तर परत माझी बॉडी परत काय होऊ शकते की अल्कलाईन होऊ शकते बाहेरून फिरून आल्यानंतर काय होते की जर मी त्यामध्ये मशीनमधून काढायला जर पाणी जर पिलं तर ॲसिडयुक्त झालेली बॉडी परत माझी अल्कलाईन होऊ शकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यावर कुठलाही फरक पडत नाही हे तुम्हाला कमीत कमी 20 लिटर पाणी प्यायला पाहिजे तेव्हा तुम्ही ह्याची तुमची बॉडी अल्कलाईन होईल दुसरा एक विषय आहे बोला हे स्प्राईट जे आहे ह्या स्प्राईटचा एक थेंब तिथे आपल्या शरीराला घातक बनवू शकतो हे पण तुम्ही चेक करू शकताय हे स्प्राईट आपलं जे मशीनचं पाणी जे काढलेलं आहे ह्याला पण डॅमेज करतं ही बिस्लरी आहे बिस्लरीला पण डॅमेज करतं ही दुसरी बिस्लरी आहे त्याला पण डॅमेज करतं आणि भरलेलं आहे पूर्ण जे सगळ्यात जर बघितला तर हे स्प्राईट जे आपण चांगलं म्हणून जे करतोय ते एवढं डेंजर आहे की त्या सगळ्या पाण्याला पूर्णपणे ते डॅमेज करतात त्याच्यामुळे आजपासून स्प्राईट पिणं बंद जरी केला किंवा कोणाला नाही जरी दिला तरी हे सक्सेस असं समजतो